Dear student, today we learn the next article from current electricity part 2. What is the next article? Just to learn the next article. पाय बेटा बोर्डावरती पुढचा आर्टिकल जे असेल थेरीचं ते मी लिहिलेलं आहे. व्हिस्टोन्स नेटवर्क और व्हिस्टोन्स ब्रिज. व्हिस्टोन्स नेटवर्क किंवा त्याला आपण व्हिस्टोन ब्रिज म्हणतो बेटा. तर हे नेक्स्ट आर्टिकल आपल्याला लर्न करायचं आहे. आता व्हिस्टोन ब्रिज किंवा व्हिस्टोन नेटवर्क म्हणजे काय असतं? व्हिस्टोन ब्रिज और व्हिस्टोन्स नेटवर्क म्हणजे कशा टाईपचं नेटवर्क असतं? पहिल्यांदा आपण ते नेटवर्क काढू. म्हणजे इथं सर्किट डायग्राम येतं. सर्किट डायग्राम, व्हिस्टोन नेटवर्कचं सर्किट डायग्राम. यामध्ये काय असतं पहा बेटा. क्वाड्रिलॅटरल म्हणजे कशा टाईपचं असतं हे पहा. असं एक साधारणतः आपण असं एक डॉट ठेवा इथं, या ठिकाणी एक डॉट आणि इथं एक डॉट, आणि ही लाईन जी असेल तर या ठिकाणी आपण आणि इथं एक डॉट. आलं का लक्षात? पहिला डॉट इथं, दुसरा डॉट इथं, तिसरा डॉट इथं आणि चौथा डॉट या ठिकाणी. आता ही साईड तुम्ही काय करायचं? जोडून घ्या. ही साईड अशी जोडायचं आणि मध्ये रेजिस्टन्स आपण कनेक्ट करतो. त्याच पद्धतीनं ही साईडसुद्धा जोडा. यामध्ये पहा, हा इथं एक रेजिस्टन्स असा काढा बेटा. त्यानंतर ही एक साईड ही अशी, परत इथं एक रेजिस्टन्स काढा असं, आणि नंतर ही साईड सोबत फिगर काढत चला म्हणजे फिगर काढताना सोपं जातं. आणि हा एक रेजिस्टन्स हे असं जोडलं बेटा. त्यानंतर इथून एक गॅल्व्हनोमीटर जोडायचा. हा जी गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स जी असतो तो गॅल्व्हनोमीटर जोडा. आणि हा रेजिस्टन्स R1, हा R2, इथं R3 आणि हा रेजिस्टन्स R4. नाव द्या. R1, R2, R3, R4. त्यानंतर इथून एक वायर काढा असं. सिंपल सर्किट डायग्राम बेटा. आणि इथं बॅटरीचं एक सेल जोडायचं आहे आपल्याला. या सेलचं पॉझिटिव्ह टर्मिनल इथं, इथं निगेटिव्ह, आणि परत एक की जोडा असं, आणि या कीचं दुसरं टोक इथं जोडायचं. या पद्धतीनं असं हे जोडायचं बेटा. आणि ही सेल ऑफ EMF E आणि ही की, आणि की क्लोज केलं म्हणजे इथं डॉट ठेवलं तर की काय होते? क्लोज होते. आता करंट, कन्व्हेन्शनल करंट, टर्मिनल हे पॉझिटिव्ह आणि ही टर्मिनल निगेटिव्ह. पॉझिटिव्ह टर्मिनलपासून करंट नेहमी फ्लो होतो. हा करंट इथं आला I. करंट कोणता आला? I. आणि इथं करंट या रेजिस्टन्स R1 मधून I1 करंट. हा करंट काय झाला? इथं आल्यानंतर दोन ब्रँच आहेत. याला नाव देऊया आपण. A इथं ब्रँच, इथं B आणि इथं C, आणि हा D पॉईंट बेटा. राईट आहे. करंट I, A पॉईंटला येणारा करंट I, A पासून पुढे डिस्ट्रीब्यूट झालेला करंट हा I1 करंट, आणि इथं असलेला करंट I2 बेटा. एक करंट I = I1 + I2 डिस्ट्रीब्यूट झाला ब्रँचमध्ये सर्किट. हा वर I1 असेल तर खाली I2 असेल. त्यानंतर हा करंट इथं येतो बेटा,
आणि नंतर आता इकडे येणारा करंट हा सुद्धा I1च दाखवतो आणि इथं IG, गॅल्व्हनोमीटरमधून पास होणारा करंट IG. आता परत आपण इथून हा आलेला आणि टोटल जो करंट असतो हा कोणता, इकडून आलेला I1 आणि हा करंट I2, हा I2 करंट असा जातो आणि इकडून आलेला करंट I1 आणि परत दोघांची बेरीज I करंट असा होतो आणि सर्किट कंप्लीट होतं. तर हे सर्किट डायग्राम व्हीटस्टोन नेटवर्क, याला आपण म्हणतो बेटा व्हीटस्टोन नेटवर्क. पहा आता व्हॉट इज द बेसिक प्रिन्सिपल ऑफ धिस व्हीटस्टोन्स नेटवर्क. प्रिन्सिपल कुठलाही एक्सपेरिमेंट लॅबोरेटरीमध्ये आपण लर्न करत असेल, कोणताही एक्सपेरिमेंट लॅबोरेटरीमध्ये आपण लर्न करत असेल तर त्याचं बेसिक प्रिन्सिपल, कन्स्ट्रक्शन, वर्किंग आणि फॉर्म्युला. तर पहिल्यांदा बेसिक प्रिन्सिपल काय, देर इज नो फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट बिटवीन इक्विपोटेन्शियल पॉईंट. साधा आणि सोपा आहे. काय प्रिन्सिपल आहे व्हीटस्टोन नेटवर्क, आणि व्हीटस्टोन नेटवर्कचं बेसिक प्रिन्सिपल म्हणजे कुठलंही करंट इलेक्ट्रिसिटीमधलं बेसिक प्रिन्सिपल आहे. काय बेसिक प्रिन्सिपल इथं सांगतो. हा तुम्हाला ए पॉईंट आहे आणि हा पॉईंट बेटा बी घेतला. ए पॉईंटचं पोटेन्शियल 5 व्होल्ट आहे आणि बी पॉईंटचं पोटेन्शियल सुद्धा 5 व्होल्ट आहे आणि हे दोन पॉईंट एका वायरनं आपण कनेक्ट केलं तर करंट फ्लो होतो का. इज इट करंट फ्लो इन दिस इक्विपोटेन्शियल पॉइंट? नो. करंट ऑलवेज फ्लो फ्रॉम हायर पोटेन्शियल टू द लोअर पोटेन्शियल. आता इथंच पहा ना, हे बॅटरीचं पॉझिटिव्ह पोटेन्शियल म्हणजे हायर पोटेन्शियल आहे बेटा, निगेटिव्ह पोटेन्शियल म्हणजे नेहमी लोअर असतं आणि मग करंट काय होतो, हायर पोटेन्शियलकडून लोअर पोटेन्शियलकडे फ्लो होतो. मग इक्विपोटेन्शियल पॉईंट असेल तर करंट फ्लो होतो का. म्हणजे आता उदाहरणार्थ तुम्हाला सहज सांगता येईल, वॉटरचा फ्लो कसा असतो, हायर लेवलपासून लोअर लेवलकडे वॉटर फ्लो होतो आणि दोन्ही सारख्या लेवलला ठेवलं तर, दोन्ही सारख्या लेवलला ठेवले तर वॉटर फ्लो होतो का, होत नाही. तसं करंटमध्ये सुद्धा देर इज नो फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट बिटवीन इक्विपोटेन्शियल पॉइंट इन ए नेटवर्क. काय बेसिक प्रिन्सिपल, देर इज नो फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट बिटवीन इक्विपोटेन्शियल पॉइंट. इक्वी म्हणजे इक्वल, पोटेन्शियल व्होल्टेज. कोणत्याही नेटवर्कमध्ये दोन पॉईंटचं सारखं पोटेन्शियल असेल तर त्यामध्ये करंट फ्लो होत नाही. हे साधं सोपं बेसिक प्रिन्सिपल इथं आपण वापरतो. म्हणून इथं लिहा बेसिक प्रिन्सिपल पोटेन्शियोमीटरचं काय असेल, देर इज नो फ्लो ऑफ, नो इम्पॉर्टंट, नो फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट between equipotential points in a network. नेटवर्क म्हणजे सर्किटमध्ये इक्विपोटेन्शियल पॉइंट. लक्षात येतं ना प्रिन्सिपल काय, देर इज नो फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट between equipotential point is the basic principle of this व्हीटस्टोन्स नेटवर्क. आता या व्हीटस्टोन नेटवर्कला व्हीटस्टोन नेटवर्क का म्हणलेलं आहे, अशा टाईपचं सर्किट इलेक्ट्रिसिटीमध्ये कुठेही असेल तर त्याला आपण म्हणतो बेटा व्हीटस्टोन नेटवर्क. आता व्हीटस्टोन नेटवर्क म्हणजे काय, या शास्त्रज्ञाचं नाव आहे व्हीटस्टोन इज द नेम ऑफ द सायंटिस्ट हू डिस्कवर्ड धिस सर्किट and therefore name given is the व्हीटस्टोन नेटवर्क. त्या शास्त्रज्ञाच्या नावावरून या सर्किटला व्हीटस्टोन नेटवर्क आहे. कोण शोधून काढलेलं आहे, व्हीटस्टोन या सायंटिस्टनं पहिल्यांदा हे शोधून काढलेलं आहे म्हणून त्यानं स्वतःचं नाव दिलेलं आहे आणि या नेटवर्कला आपण व्हीटस्टोन नेटवर्क असं म्हणतो. आता बेटा याचं कन्स्ट्रक्शन, दुसरा पॉईंट जो असतो आपला तो कन्स्ट्रक्शन.
हां पहा काय दिसतं कन्स्ट्रक्शनमध्ये इट कन्सिस्ट ऑफ इक्विलॅटरल आपण त्याला क्वाड्रिलॅटरल इट कन्सिस्ट ऑफ ए क्वाड्रिलॅटरल दॅट इज क्वाड्रिलॅटरल शब्द कळतो तुम्हाला की असा जो असेल याला आपण क्वाड्रिलॅटरल म्हणतो. हे अशा टाईपचं एक रेक्टँगल दिसतं तुम्हाला याला आपण क्वाड्रिलॅटरल. इट इज अ क्वाड्रिलॅटरल. इट कन्सिस्ट ऑफ 4 रेजिस्टन्सेस. किती? 4. याच्यामध्ये 4 रेजिस्टन्सेस आहेत. कसे आहेत? पहिला रेजिस्टन्स नेमली R1, दुसरा रेजिस्टन्स R2, तिसरा रेजिस्टन्स R3 आणि चौथा रेजिस्टन्स R4. हे 4 रेजिस्टन्सेस आपण घेतलेले आहेत. इट कन्सिस्ट ऑफ 4 रेजिस्टन्सेस. दे आर कनेक्टेड इन दी साइड्स ऑफ क्वाड्रिलॅटरल. क्वाड्रिलॅटरलच्या साईडला कनेक्ट केलेला आहे. पहिला रेजिस्टन्स या पहिल्या साईडला, दुसरा रेजिस्टन्स दुसऱ्या साईडला, तिसरा रेजिस्टन्स तिसऱ्या साईडला आणि चौथी. ही पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी 4 वेगवेगळे रेजिस्टन्स घेतलेले आहेत, सारखे नाही. इट कन्सिस्ट ऑफ 4 रेजिस्टन्सेस नेमली R1, R2, R3 and R4. They are connected sides of quadrilateral. Sides of a quadrilateral. या ठिकाणी बेटा हे साइड्स ऑफ क्वाड्रिलॅटरल कनेक्ट केलेले आहे. अ सेन्सिटिव्ह गॅल्व्हनोमीटर हॅव्हिंग रेजिस्टन्स G. एक गॅल्व्हनोमीटर घेतलेला आपण सेन्सिटिव्ह गॅल्व्हनोमीटर ज्याचा रेजिस्टन्स कॅपिटल G असेल इज कनेक्टेड बिटवीन द पॉइंट्स B आणि D. या 2 पॉइंटमध्ये एक सेन्सिटिव्ह गॅल्व्हनोमीटर आपण कनेक्ट केलेला आहे बेटा. देन अ सेल अलॉंग विथ द प्लग की इज कनेक्टेड टू द पॉइंट A. म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल इज कनेक्टेड टू द पॉइंट A, whereas the negative terminal is connected to the B through key. की असते सर्किटमध्ये तर निगेटिव्ह टर्मिनल कनेक्टेड टू द पॉइंट C थ्रू की. तर हे झालं कन्स्ट्रक्शन. म्हणजे असं चौकोनी आकाराचं आपण रेक्टँगल आपण ज्याला म्हणतो क्वाड्रिलॅटरल म्हणतो. क्वाड्रिलॅटरलच्या प्रत्येक बाजूला एक वेगवेगळा रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे आणि अशा टाईपचं जिथं सर्किट असेल तिथं त्या सर्किटला व्हीटस्टोन नेटवर्क किंवा व्हीटस्टोन ब्रिज म्हणायचं बेटा. व्हीटस्टोन नेटवर्क और व्हीटस्टोन ब्रिज म्हणतो बेटा. आलं का लक्षामध्ये? तर हे झालं याचं कन्स्ट्रक्शन. आता नेक्स्ट पॉईंट काय असतो? कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर आता वर्किंगकडे जायचं बेटा. चला वर्किंग सांगा. आता वर्किंगमध्ये काय करायचं? जस्ट टू मेक द कनेक्शन्स. आता या सर्किटप्रमाणे कनेक्शन्स करायचे. म्हणजे एक साधं सोपं आहे. आपण एक कार्ड सीटवरती हा एक रेजिस्टन्स घ्यायचा, दुसरा रेजिस्टन्स, तिसरा रेजिस्टन्स आणि चौथा रेजिस्टन्स अशा पद्धतीनं वायरनं जोडायचे आणि त्यामध्ये एक गॅल्व्हनोमीटर जोडायचं B आणि D पॉईंटला. हे क्वाड्रिलॅटरल फॉर्म तयार करून आणि नंतर A पासून C मध्ये एक सेल आणि प्लग की जोडून ठेवायचं. अशा पद्धतीचं कनेक्शन्स करायचं. आता कनेक्शन्स केल्यानंतर वर्किंगमध्ये आपण सुरुवात करू वेन के इज क्लोज. आता पहा बेटा इथं की काय केलं? क्लोज केली आणि की क्लोज केल्यानंतर सर्किटमध्ये करंट फ्लो झालेला आहे. ॲडजस्ट द व्हॅल्यूज ऑफ द रेजिस्टन्सेस इन द रेजिस्टन्स बॉक्स. आता इथं ठेवलेल्या किमती आहेत बेटा. समजा हा 10 ओम असेल, हा इथं घेतला तुम्ही 20 ओम आणि इथं तुम्ही जर 40 ओम घेतलात तर इथं तुम्हाला किती 80 ओम घ्यावं लागेल. थेरॉटिकल बॅलन्स करायचं असेल ब्रिज. ड्रॉ म्हणजे फर्स्ट काय करतो आपण? क्लोज द की की जे असेल के याचं सिम्बॉल के क्लोज केलं म्हणजे असं इथं ठेवलं एक की असतं. ठेवल्यानंतर सर्किटमध्ये करंट फ्लो होतो.
नाउ ॲडजस्ट द व्हॅल्यू ऑफ द रेजिस्टन्सेस. ॲडजस्ट करायचं, रेजिस्टन्स बॉक्स असतात ह्याच्यातल्या किमती कमी जास्त करायच्या. रेजिस्टन्स बॉक्स तुम्ही पाहिला असेल तर त्या रेजिस्टन्स बॉक्समध्ये व्हॅल्यू दिलेल्या असतात, त्या व्हॅल्यूची अशा पद्धतीने ॲडजस्ट करायचं. तर काय ब्रिज इज सेड टू बी थेरॉटिकली बॅलेन्स. थेरॉटिकल बॅलेन्सिंग कंडिशन ऑफ ब्रिज. थेरॉटिकल बॅलेन्सिंग कंडिशन ऑफ ब्रिज. थेरॉटिकल बॅलेन्सिंग कंडिशन ऑफ ब्रिज काय बेटा ही लक्षात ठेवा कंडिशन. R1/R2 इज इक्वल टू R3/R4. जर हा लेफ्ट साईडचा आणि राईट साईडचा रेशो सारखा असेल तर आपण ब्रिज इज सेड टू बी बॅलेन्स म्हणतो. आता मी ॲडजस्ट करून घेतलेल्या किमती बॅलेन्स होतात का पहा बरं तुम्ही. R1ची किंमत 10, R2ची किंमत 20, R3ची किंमत 40 आणि R4ची किंमत 80. हे 0 कॅन्सल 1/2. हे आलं का नाही 1/2 इज इक्वल टू 1/2. अशा किमती जर तुम्ही ॲडजस्ट केलात कशामध्ये रेजिस्टन्सच्या व्हॅल्यू जर ॲडजस्ट केलात तर ब्रिज इज सेड टू बी बॅलेन्स. आणि जर समजा इथं 1/2 आणि इथं 1/4 आलं तर ब्रिज इज नॉट से थेरॉटिकली बॅलेन्स्ड कंडिशन. मग अशा वेळेस विस्टोन नेटवर्क इज इनबॅलेन्स्ड कंडिशनमध्ये असतं. पण आपल्याला सुरुवातीला काय करायचं थेरॉटिकल बॅलेन्सिंग कंडिशन घ्यायची. ब्रिज इज सेड टू बी थेरॉटिकली बॅलेन्स. तर काय बेटा थेरॉटिकल बॅलेन्सिंग कंडिशन R1/R2 न्यूमरिकल प्रॉब्लेमसाठी हे लक्षात ठेवा. ब्रिज इज सेड टू बी थेरॉटिकली बॅलेन्स. The bridge is said to be theoretically balanced if and only if R1/R2 is equal to R3/R4. Adjust the four resistors in the four arms of a quadrilateral. Adjust the value of four resistances in the quadrilateral in a quadrilateral such that the values are said to be in a balanced condition or bridge is said to be balanced condition. आता बेटा हे थेरॉटिकल ब्रिज बॅलेन्स कंडिशन आहे. प्रॅक्टिकली काय होतं पाहूया. म्हणून आता इथे याला हे प्रूफ याला आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर या प्रूफसाठी पहा. आता हे थेरॉटिकल आपण घेतलं, ॲक्च्युअल प्रॅक्टिकली काय होतं. की क्लोज केल्यानंतर पायकडे नाऊ द की इज क्लोज. द current I supplied by the cell is divided into two parts. आता करंट इथून इथपर्यंत I एच्या पुढे गेल्यानंतर दोन पार्ट आहेत त्याला, टू ब्रँचेस. एका ब्रँचमध्ये R1 रेजिस्टन्स आहे आणि त्यातला करंट I1 घेतला आणि दुसरी ब्रँच R3 आहे त्याच्यातला करंट I2 घेतला बेटा. राईट. आणि परत ह्या I1ला पुढे इकडे करंट फ्लो होत नाही कारण B आणि C इक्विपोटेन्शियल पॉईंट घेणार आहे आपण. B अँड C कोणते पॉईंट आहेत? इक्विपोटेन्शियल पॉईंट आहेत. आणि जर हे इक्विपोटेन्शियल पॉईंट असेल तर इथून करंट IG फ्लो होत नाही. म्हणजे जेवढा करंट I1 आलेला आहे तोच करंट पुढे पास झालेला आहे आणि तो करंट इथं R2 मधून फ्लो झालेला आहे. आणि मग परत इथून I2 करंट इकडे आलेला तो कशामधून पास झालेला आहे? I2 करंट जो असेल तो R3 रेजिस्टन्समधून पास झालेला आहे. आता मी ही काढून टाकतो व्हॅल्यूज, की गोंधळ नको इथं. ह्या व्हॅल्यू रिमूव्ह केला म्हणजे I2 करंट R3 म्हणून आलेला. इकडे करंट जात नाही कारण इक्विपोटेन्शियल पॉईंट आहे म्हणजे त्या गॅल्व्हनोमीटरमधून करंट फ्लो होत नाही. जेवढा करंट आलेला आहे तो सरळ R4 मधून फ्लो होतो आणि परत हा I1 आणि हा I2 टोटल करंट इकडे आहे. आलं लक्षामध्ये. आता बेटा बाय युजिंग द किर्चॉफ्स लॉ, किर्चॉफ्स व्होल्टेज डिव्हिजन लॉ अप्लाइंग टू द लूप A, B, G, D आणि A, आपण थेरॉटिकली जे ब्रिज बॅलेन्स कंडिशन आहे ती प्रॅक्टिकली आपल्याला प्रूव्ह करायची आहे. प्रॅक्टिकली प्रूव्ह करायची आहे. मग इथं लिहायचं अप्लाइंग
applying KVL किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ टू दी लूप. कोणत्या लूपला बेटा सांगा? ए बी जी, ए बी जी डी आणि परत ए, या लूपला अप्लाय करा. बरं काय येतं इक्वेशन? चला, साइन कन्व्हेन्शन काल त्यासाठीच प्रॉब्लेम मी घेतला होता. काल जो प्रॉब्लेम घेतला थेरॉटिकली, बरेचसे विद्यार्थी आणखीन ते व्हिडिओ पाहायचे आहेत, त्यांनी ते व्हिडिओ परत परत पहा. पुढे येणार आहे प्रत्येक स्टेप, पुढे काय लागतं त्या अगोदर त्याची मला प्रिपरेशन करावी लागते. मुलांना कशा पद्धतीनं प्रॅक्टिस झाल्यानंतर ते समजायला सोपं जाईल याचा मी सतत चिंतन करत असतो. त्या पद्धतीने मुलांनी एक्झिक्युशन केले म्हणजे मी जे सांगत चाललेलं आहे ते वन वे फॉलो करत गेलात तर बेटा तुम्हाला अत्यंत फायदा होणार आहे. आता पहा नाही, थेरॉटिकल कन्सेप्ट क्लिअर झाले तर न्यूमरिकलमध्ये अजिबात अडचणी येत नाही. थेरी पाहतात भरपूर मुलं, पण प्रॉब्लेमला पाहण्यामध्ये टाळाटाळ करतात आणि तसं नाही चालत. प्रॉब्लेम्स आर द ॲप्लिकेशन ऑफ थेरी. थेरी जे आपण शिकतो त्याचे ॲप्लिकेशन प्रॉब्लेममध्ये असतात. कशा पद्धतीनं ते अप्लाय करायचं, नॉलेज आपलं वाढतं आणि तो कन्सेप्ट क्लिअर होतो. आणि जर काही अडचण आली तर मग कॉन्टॅक्ट करायचंच माझ्याशी, म्हणजे काय झालं काय लाईव्ह आपण येऊ, त्या पद्धतीनं तयारी करायची. आता पहा बेटा, अप्लाइंग KVL किर्चॉफ्स व्होल्टेज डिव्हिजन लॉ टू द लूप ABCDA. आता ज्या विद्यार्थ्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल त्यांनी केलंही असतील. पहा बेटा, करंटच्या डायरेक्शनमध्ये चाललं आहे व्होल्टेज -I1 R1, करेक्ट? लक्षात आलं का? -I1 R1. आता बेटा इथं करंटच्या डायरेक्शनमध्ये काय येतं? -IG इंटू जी आणि प्लस इथं काय येतं? I2 R3 इज इक्वल टू 0. आता ॲट द बॅलेन्स कंडिशन ऑफ द ब्रिज, ब्रिज बॅलेन्स केव्हा होते? देर इज नो करंट इन द गॅल्व्हनोमीटर. पोटेन्शियल ॲट पॉइंट बी VB is equal to VD. The bridge is said to be balanced. No current flows through the galvanometer. या गॅल्व्हनोमीटरमधले कुठलाच करंट फ्लो होत नसेल तर आपण काय म्हणतो? ब्रिज इज सेड टू बी थेरॉटिकली बॅलेन्स कंडिशन. तर when the bridge is said to be balanced, when the bridge is in a balanced condition, null deflection in the, null म्हणजे zero, deflection in the galvanometer, बेटा गॅल्व्हनोमीटरमध्ये नल डिफ्लेक्शन म्हणजे करंट किती झाला गॅल्व्हनोमीटरमधला? नो करंट फ्लोज थ्रू दिस गॅल्व्हनोमीटर. गॅल्व्हनोमीटरमधून कुठलाच करंट फ्लो झालेला नाही म्हणजे IG 0 असेल. तर सांगा मला काय येतं आता पुढे? यस, या इक्वेशनमध्ये जे आपण काढले IG ची किंमत 0 ठेवा. -I1 R1 -0 इंटू जी आणि प्लस I2 R3 इज इक्वल टू 0. म्हणजे हे तर 0 झालं. I1 R1 इज इक्वल टू I2 R3. हे इक्वेशनचं आहे. मायनस असल्यामुळे एका साईडला घेतलं असं. आणि इथं काय येतं बेटा? R1 बाय R3 इज इक्वल टू I2 बाय I1. याला आपण इक्वेशन फर्स्ट म्हटलं. लक्षात आलं? I1 इकडे आणलं या साईडला आणि I त्या साईडला. हे इक्वेशन फर्स्ट झालं बेटा. आणि पुढे आता हे इक्वेशन फर्स्ट किर्चॉफ्स व्होल्टेज डिव्हिजन लॉनुसार आपण या नेटवर्कला ABCDA ला किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय केलेला आहे. आता त्यानंतर मी काय करणार? अप्लाइंग KVL to the
लूप कोणतं बी सी डी जी बी बी सी डी जी आणि बी हा बाहेरचा हा लूप बेटा कोणत्याही लूपला अप्लाय करायचं एनी वन ऑफ द लूप सांगा काय येतं चला करंटच्या डायरेक्शनमध्ये चाललात -I1 R2 करंटच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये +I2 R4 बरोबर आहे ना I2 R4 आणि मायनस इकडे बेटा करंटच्या अपोजिट प्लस करंट खाली येतं आपण वर चाललंय IG इंटू कॅपिटल G हे लक्षात येतं ना प्रॉडक्ट ऑफ करंट अँड रेजिस्टन्स म्हणजेच व्होल्टेज प्रॉडक्ट ऑफ करंट अँड रेजिस्टन्स म्हणजे काय असतं व्होल्टेज कशाच्या अक्रॉस व्होल्टेज आहे या रेजिस्टन्सच्या अक्रॉस व्होल्टेज प्लस या रेजिस्टन्सच्या अक्रॉस व्होल्टेज प्लस या रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज घेतो आपण आणि दॅट इज इक्वल टू 0 आता बॅलन्स कंडिशनला परत आपण IG ची किंमत किती ठेवली आहे 0 ठेवलेली आहे तर बेटा -I1 R2 आणि प्लस I2 R4 इज इक्वल टू 0 दॅट इज I1 R2 इज इक्वल टू I2 R4 राईट अँड दॅट इज इक्वल टू बेटा काय येतं रे पहा R2 बाय R4 इज इक्वल टू I2 बाय I1 इक्वेशन सेकंड आता पहा बेटा ह्या इक्वेशन फर्स्ट आणि सेकंडकडे पहा फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड चला सांगा काय येतं फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड राईट साईड I2 बाय I1 सेम तर इक्वेशन लेफ्ट साइड इक्वेट करा फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड हियर R1 बाय R3 इज इक्वल टू R2 बाय R4 अँड दॅट इज इक्वल टू R1 बाय R2 इज इक्वल टू R3 बाय R4 R1 बाय R2 इज इक्वल टू R3 बाय R4 R1 by R2 is equal to R3 by R4 and what we prove here तर या ठिकाणी व्हिस्टोन नेटवर्कचा फॉर्म्युला आपण प्रूव्ह केलेला आहे ॲट द बॅलेन्स्ड कंडिशन जेव्हा एखादं नेटवर्क बॅलेन्स होतो व्हिस्टन ब्रिज बॅलेन्स होतं त्यावेळेस त्याचे चारही रेजिस्टन्स जे असतात त्यांचा रेशो R1 बाय R2चा मात्र लक्षात ठेवा ही साईड आणि ही साईड ही R1 ही R2 बरोबर आहे ही R3 आणि R4 बॅलेन्स होतात आणि व्हिस्टोन नेटवर्क इज सेड टू बी इन ए बॅलेन्स्ड कंडिशन मग हा व्हिस्टोन नेटवर्क जो असेल तो कसा येतो बॅलेन्स्ड कंडिशनमध्ये येतो बेटा खूप न्यूमरिकल आहेत याच्यावर ते बेसिकली खूप न्यूमरिकल आहे म्हणून त्या न्यूमरिकलची स्टडी करायचं असेल तर बॅलेन्स्ड व्हिस्टोन नेटवर्क इज सेड टू बी बॅलेन्स्ड आणि तुम्हाला अशा टाईपचे खूप प्रॉब्लेम्स दिसतील जस्ट बुक काढलात करंट इलेक्ट्रिसिटी पार्ट 2 मध्ये कारण टॉपिक खूप मोठा आहे पार्ट फर्स्ट आणि 2 हे 2 पार्ट आपण केलेले आहेत आपल्या सोयीसाठी कारण एकच पार्ट म्हटल्यानंतर खूप वेळ लागतो आणि लक्षात यायला थोडेसे छोटे छोटे पार्ट केलं म्हणजे सोपं जातं आणि त्याच्यासाठी तुम्हाला हे पार्ट 1 आणि पार्ट 2 करत चाललेलं आहे आणि या पार्ट 1 आणि 2 मध्ये सुद्धा म्हणजे आर्टिकल वाईज एक आर्टिकल एक कन्सेप्ट तेवढाच कन्सेप्ट जेवढा असेल आर्टिकलचा तेवढाच कन्सेप्टनुसार आपण ते घेत राहतो म्हणजे पॅरलल आपल्याला लक्षात राहतं मी कालचं काय घेतलं होतं लक्षात येतं या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण किर्चॉफ्स लॉ आणि त्याचे प्रॉब्लेम घेतले आणि ते प्रॉब्लेम घेतल्याशिवाय इथं क्लिअर झालं नसतं साइन कन्व्हेन्शन त्या एका तासामध्ये घेतलं तुम्हाला आणि त्यानुसार मग ब्रिज बॅलेन्स कंडिशन आणि मग हे थेरॉटिकल अशा टाईपचे न्यूमरिकल जे असतील हे न्यूमरिकल आपण इथं लर्न करतो आणि हे व्हिस्टोन्स नेटवर्क किंवा व्हिस्टोन ब्रिज अत्यंत इम्पॉर्टंट आर्टिकल जे आहे थिअरीसाठी आणि प्रॉब्लेमसाठी
हे आर्टिकल परत मी सांगत चाललेलं आहे, कॉमन आहे बेटा. आपल्या स्टेट बोर्डाला, CBSE बोर्डाचं आणि ऑब्जेक्टिव्हसाठी हे सर्वासाठी काय कॉमन सिलेबस आहे. म्हणून वेगळे असे काही नाही. थिअरॉटिकली आणि कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी डिटेल मी घेत चाललेलं आहे. म्हणजे तुम्ही लक्ष देऊन प्रत्येक आर्टिकल टू आर्टिकल लर्न करत जायचं, कन्सेप्च्युअली क्लिअर अंडरस्टँडिंग. आणि जेव्हाच्या तेव्हा, आज आर्टिकल झालं तेव्हाच 2-2 वेळेस 3-3 वेळेस पाहत चला. म्हणजे कन्सेप्ट क्लिअर, अंडरस्टँडिंग, नोट्स काय याच्यामध्ये वेगळं असं तुम्हाला त्याच पद्धतीनं मी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे आणि क्लिअर कन्सेप्ट करण्याचा प्रयत्न करत चाललेला आहे. आणि प्रत्येक आर्टिकल पॉईंट टू पॉईंट आणि क्लिअरिटी तुम्हाला झाली पाहिजे. आता यानंतर बेटा याच बेसिक प्रिन्सिपलवरती परत काही इन्स्ट्रुमेंट आहेत, त्याला आपण म्हणतो व्हीटस्टोन मीटर ब्रिज. आता पुढचं जे आर्टिकल असेल, बेसिक तर तेच आहे, व्हीटस्टोन मीटर ब्रिज म्हणलेलं आहे. हे व्हीटस्टोन नेटवर्क होतं आणि याच्या पुढचं आर्टिकल जे असेल तर ते व्हीटस्टोन मीटर ब्रिज आपल्या लॅबॉरेटरीमध्ये आहे. मीटर ब्रिज त्याचा यूज काय, बेसिक यूज काय आणि ते एक्सपेरिमेंट आपण कशा पद्धतीनं लॅबॉरेटरीमध्ये परफॉर्म करतो आणि इथं आपण थेरॉटिकली लर्न करतो, यासाठी नेक्स्ट आर्टिकल इम्पॉर्टंट आहे. ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये लर्न करूया.